तीन जे पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम, हे तीन पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त झाले काय किंवा नाही झाले काय, काही फरक पडत नाही. पण अंतिमचा जो काही चौथा पुरुषार्थ आहे, मोक्ष, मोक्ष म्हणजे सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, ही झालीच पाहिजे. आणि त्याकरिताच आपल्याला हा मानवी देह प्राप्त झालेला आहे. कारण की मानवी देह प्राप्त होणं अत्यंत कसं आहे, दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. म्हणजे तीन गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत आणि ह्या दुर्लभ गोष्टी देवाच्या कृपेनेच काय होतात, प्राप्त होतात. त्यामध्ये मनुष्य देह मिळणं हा दुर्लभ आहे, परंतु मिळालेला आहे. काकतालीन्याय हा मानवी देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि या मानवी देहाचं आल्यानंतर कर्तव्य काय असेल तर आत्मतत्वाचं ब्रह्मतत्वाचं आत्मरूपाने अपरोक्ष ज्ञान संपादन करणं, हेच या मानवी देहाचं काय तर कर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्य न समजता आपण काय करतो, तत्वज्ञान करून घेत नाही, पण बाकीच्या ज्या गोष्टी संसारामध्ये गुंतविणाऱ्या, त्या संसारामध्ये गुंतविणाऱ्या वस्तूच मिळवण्यासाठी प्रयत्न आपले सतत चालू असतात. म्हणजे मुख्य प्रयोजन आपण विसरलेलो आहे. सांगायचं इथं या ठिकाणी की हा मानवी देह मिळणं कसं आहे तर दुर्लभ आहे. त्यानंतर त्या देहाला संतांची संगत घडणं अत्यंत काय तर दुर्लभ आहे. कदाचित संतांची संगत घडलीच, संतांच्या संगतीमध्ये आपण आलेलोच आहे, परंतु त्या देहामध्ये जो त्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा उत्पन्न होणं, हे अत्यंत काय आहे, दुर्लभ आहे. म्हणजे या दुर्लभ गोष्टी आपल्याला, तिन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य देह मिळालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संतांची संगतसुद्धा घडलेली आहे, झालेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याची इच्छासुद्धा आपल्याला आहे. मोक्ष म्हणजे काय, सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही आपल्याला मिळावी, हे आपल्या अंतःकरणातून काय तर भावना आहे. आता वेदांत शिकायचा कशाकरिता, तर वेदांत हा आपलं सुख आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी शिकायचा असतो. सांगायचं येतं की चार असणाऱ्या पुरुषार्थापैकी जो शेवटचा पुरुषार्थ आहे मोक्ष नावाचा, तो काय तर मुख्य आहे. आणि त्या मुख्य असणाऱ्या शेवटच्या पुरुषार्थाचंच निरूपण या प्रकरण ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि हे कसं केलं, का केलं, कारण की हे जे काही जन्म मरण आहे, त्या जन्म मरणादी दुःखातून हा जीव एकदाचा मुक्त व्हावा. कारण की या जीवाने नको त्या गोष्टीचा छंद लावल्यामुळे तो काय झालेला आहे, बंधनात अडकलेला आहे. तुकोबरा म्हणतात ना, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगे घेतले जडून. म्हणजे जीव हा मुक्तच आहे. जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. जीव आणि देव यांच्यात भेद मुळीच नाहीये, परंतु झालेलं काय आहे तर अज्ञानामुळे तो जीव आहे, हा ईश्वर आहे, मी याच्याहून वेगळा आहे, तो माझ्याहून वेगळा आहे, हा असा भ्रम आपण करून घेतलेला आहे. आणि हा भ्रम घालवण्यासाठीच हे वेदांताचे काय असतात, प्रकरण ग्रंथ असतात किंवा वेदांत असतो. तर पुरुषार्थ कोणता, मोक्ष नावाचा पुरुषार्थ, तो आपल्याला काय करायचा आहे, मिळवायचा आहे. आणि त्या पुरुषार्थाचं वर्णन या प्रकरण ग्रंथामध्ये केलेलं आहे. आता मोक्षाचं खरं साधन काय असेल, तर मोक्षाचं खरं साधन, मोक्ष हा कर्माने प्राप्त होत नाही. मोक्ष हा योग केल्याने प्राप्त होत नाही. मोक्ष हा व्रत वैकल्य केल्याने प्राप्त होत नाही. मोक्ष हा तीर्थयात्रा केल्याने सुद्धा प्राप्त होत नाही. तर मोक्ष हा केवळ अभेदरहित म्हणजे भेदरहित आत्मज्ञानानेच काय होतो, प्राप्त होतो. भेदरहित आत्मज्ञान ज्यावेळेस प्राप्त होईल त्याच वेळेस आपल्याला जीवनामध्ये देह असताना याची देही याची डोळा भोगो आनंदाचा सोहळा असं जर व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, भेदरहित आत्मज्ञान प्राप्त करावं लागेल. आता भेद म्हणजे काय, तर हा वेगळा आणि तो वेगळा. जसं जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद आणि जड ईश्वराचा भेद, हे 5 प्रकारचे भेद आपल्याला रोज अनुभवायला येतात. तर बघा आता जीव जीवाचा भेद, हा जीव वेगळा आहे, हा जीव वेगळा आहे, हा काय तर भेद आहे. तुम्ही
स्वतःला काय समजा सोमनाथ महाराज स्वतः सोमनाथ महाराज समजतात, मी शिवाजी महाराज समजतो, म्हणजे हा काय तर भेद आहे. आणि हा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. त्यानंतर ईश्वर जीवाचा भेद, तो ईश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे, हा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं दुःख नष्ट होत नाही. त्यानंतर जड जडाचा भेद जोपर्यंत आहे, जड जीवाचा भेद जोपर्यंत आहे आणि जड ईश्वराचा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या दुःखाची निवृत्ती होत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? अंतःकरणामध्ये श्रीगुरूंना शरण जाऊन त्या ठिकाणी भेदरहित आत्मज्ञान प्राप्त करावं लागेल. आणि आत्मज्ञान ही जी गोष्ट आहे ही श्रीगुरूंच्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू श्रीगुरूंच्या समोर बसल्यानंतरच काय होते? प्राप्त होते. तशी होत नाही. आणि त्यासाठी आपल्याला अधिकारी सुद्धा व्हावं लागतं. कारण की आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जो अधिकारी सांगितलेला आहे त्याचं अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये चंचलता नसावी लागते. तोच व्यक्ती या वेदांत शास्त्राचा काय तर अधिकारी आहे. कारण की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष सांगतात: मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे काय? तर पाप करण्याची वासना असणं, त्याला म्हणायचं मल. जोपर्यंत आपल्याला खोटं बोलावं वाटतंय, जोपर्यंत आपल्याला जीवजंतूंना त्रास द्यावा वाटतोय, तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये मल नावाचा काय तर दोष आहे. आणि तो दोष जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण वेदांत शास्त्राचे अधिकारी होत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली विक्षेप नावाचा दोष. तो सुद्धा कुठं आहे? अंतःकरणामध्ये आहे. म्हणजे चंचलता, हे करू का ते करू, वेदांत शिकू का गायन करू, का कीर्तनाला जाऊ का लग्न करू, म्हणजे अशा प्रकारचे जर भाव त्या अंतःकरणामध्ये असेल तर तो व्यक्ती हा वेदांत शास्त्राचा अधिकारी नाही आहे. मग त्याला ही चंचलता घालवावी लागेल. बरं, मग आता तुम्ही सांगता 3 दोष असतात. तिसरा दोष सांगितला आवरण दोष, तो ज्ञानानेच निवृत्त होतो. आवरण कशाला म्हणतात? तर या देहाच्या ठिकाणी मी बुद्धी असणं आणि देहसंबंधीयांच्या ठिकाणी माझेपणाची बुद्धी असणं, हेच काय तर आवरण आहे. वास्तविक पाहता मी कोणी आत्मा आहे, पण आत्मा न वाटता तो देह वाटायला लागला किंवा देहालाच आत्मा तो मानायला लागला, हेच काय आहे? आवरण आहे. आता या 3ही दोषाची निवृत्तीचा उपाय कुठं सांगितला? वेदामध्ये सांगितला. आणि वेदाचाच प्रकरण म्हणून हा भाग आहे. आता मलाची निवृत्ती कशाने होईल? म्हणजे पाप करण्याची जी वासना आहे ती नष्ट केव्हा होईल? ज्यावेळेस आपण निष्काम भावनेने कर्म करू, नित्यनैमित्तिक कर्म करायला लागू, त्याच वेळेस काय होईल? तर पाप करण्याची वासना नष्ट होईल. चंचलता केव्हा नष्ट होईल? ज्यावेळेस आपण भगवान परमात्म्याचं स्मरण करू, भजन करू, त्याच वेळेस आपल्या अंतःकरणातली चंचलता काय होईल? नष्ट होईल. कारण की सांगितलेलंच आहे, मन स्थिरते कारण करा शंकराचे ध्यान. भगवान शंकरांचं ध्यान केल्यानंतर तुमचं मन काय होईल? स्थिर होईल. आणि कर्मे नित्य नैमित्तिक करावी ती आवश्यक, तेची होय शिवपूजा चित्त शुद्धी ते सहजा. चित्त शुद्ध जर सहज व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करा? नित्य नैमित्तिक कर्म ही करावीच लागणार. आणि नित्य नैमित्तिक कर्म केली तर तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. आणि भगवान शंकराची उपासना केली की तुमचं मन स्थिर होईल. आणि त्या स्थिर असणाऱ्या मनामध्ये, निर्मळ असणाऱ्या मनामध्ये विवेकाची काय होईल? उत्पत्ती होईल. विवेक म्हणजे सार काय, असार काय, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय. थोडक्यात आद्यगुरु शंकराचार्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या इति एवं नित्यानित्य वस्तू विवेक. म्हणजे नित्य काय आणि अनित्य काय हा विवेक आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल. विवेक निर्माण झाला की वैराग्य होईल. वैराग्य झालं की त्या ठिकाणी समाधी षटक म्हणजे शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा, हे जे काही 6 गोष्टी आहेत त्या उत्पन्न होतील. आणि त्या उत्पन्न झाल्या तरच मोक्षाची इच्छा आपल्याला होईल. मोक्षाची इच्छा होण्यासाठी इतक्या पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात, तेव्हाच कुठेतरी आपल्याला मोक्षाची इच्छा होते. नाहीतर या जगातील भूतभौतिक प्रपंच मिळवण्यासाठी, मान सन्मान मिळवण्यासाठीच आपली काय असते? आणि आपली भूमिका असते. पण ज्यावेळेस विवेक, वैराग्य, समाधी षटक ह्या गोष्टी आपल्याकडे येतात त्यावेळेस आपल्याला काय होते? मोक्षाची इच्छा होते. आता जरी आपण इथं असलो पण आपल्याला खरोखरच मोक्षाची इच्छा असेल म्हणून सांगता येत नाही.
कारण की मोक्षाची इच्छा ज्याला होते त्याच्या ठिकाणी इतर इच्छा संपून जातात, कोणतीच इच्छा त्याच्या ठिकाणी राहत नाही. सांगायचं या ठिकाणी एकच की अधिकारी असेल तरच वेदांत शास्त्र त्याला कळतं, आणि अधिकारी नसेल तर वेदांत शास्त्र डोक्यावरून जाते. हा काय तर या ग्रंथाचा नियमच आहे. तर सांगायचं इथं भेदरहित आत्मज्ञान ज्यावेळेस आपल्याला होईल त्याच वेळेस आपल्याला परम पुरुषार्थाची काय होईल, प्राप्ती होईल. आणि त्याचं साधन काय तर तत्वज्ञान प्राप्त करणं, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त करणं. आणि त्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, तत्व पदार्थ शोधन आपल्याला करावं लागेल. तत्वमसी महावाक्य आहे, त्या तत्पद आणि तोमपद. तत्पदाने वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. तत्पदाचा वाच्यार्थ होतो ईश्वर आणि तत्पदाचा लक्ष्यार्थ होतो जीव. आपलं तत्पदाचा लक्ष्यार्थ होतो ब्रह्मचैतन्य, त्वमपदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य आणि त्वमपदाचा लक्ष्यार्थ कुटस्थ चैतन्य. आता बघा, वाच्यार्थामध्ये म्हणजे ईश्वरामध्ये आणि जीवामध्ये भेद आहे, पण तत्पदाचा लक्ष्यार्थ आणि त्वमपदाचा लक्ष्यार्थ कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य यांच्यामध्ये काय आहे, अभेद आहे. आणि असा अभेद आपण जाणला की त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, ज्ञान होतं. आणि ते ज्ञान होण्यासाठीच या वेदांत रूपी हा जो प्रकरण ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्या सर्व असणाऱ्या प्रक्रिया समजवून सांगितलेल्या आहे. कशाकरिता, समजण्यासाठी. आणि त्या समजल्याशिवाय जीवाचं वास्तविक स्वरूपही कळत नाही आणि ईश्वराचं वास्तविक स्वरूपही कळत नाही, ब्रह्म काय हेही कळत नाही, कुटस्थ काय हेही कळत नाही, सुखदुःख वगैरे हे जे धर्म आहेत हे नेमके कोणाचे आहेत हे सुद्धा कळत नाही. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान तोपर्यंत होणार नाही. मग ते होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागेल. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व याने आपल्याला युक्त व्हावं लागेल. आणि याने युक्त आपण झालो की अन्य जे मत आहेत त्या मतांचा स्वीकार आपण करायचा नाही. कारण की नाना मत आहेत. मोक्ष सांगण्यासाठी न्यायशास्त्रांचं वेगळं मत आहे, सांख्यशास्त्रांचं वेगळं मत आहे, योगशास्त्राचं वेगळं मत आहे, पूर्वमीमांसा शास्त्रकारांचं वेगळं मत आहे, बौद्धांचं वेगळंच मत आहे आणि वेदांताचं वेगळंच मत आहे. पण आपल्याला ग्रहणीय कोणतं मत आहे तर ते म्हणजे वेदांत शास्त्राचं मत. म्हणजे त्याला म्हणतात उत्तर मीमांसा. ती उत्तर मीमांसेमध्ये जे मत आहे तेच आपण काय करायचं, ग्रहण करायचं. आणि ते ग्रहण केल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे विद्वान पुरुष आहेत ते काय करतात, संस्कृत भाषेमध्ये काय करतात, अध्ययन करतात विद्वान पुरुष. परंतु ज्यांना संस्कृत भाषा कळत नाही असे जे मुमुक्षु आहे त्यांच्याकरिता श्रीराम गुरु यांनी त्यांच्या भाषेमध्ये, ते ज्या भाषेमध्ये बोलत होते त्या भाषेमध्ये त्यांनी काय केले, दोहे तयार केले. आणि त्या दोह्याच्याद्वारे हे तत्वज्ञान सांगितलं. परंतु ते सुद्धा दोहे कळणं त्याच भाषेतील लोकांना ते कळतात. आता मराठी भाषेमधील जे लोक आहेत त्यांना गुजराती भाषा कळेल का, कळणार नाही. आणि म्हणून त्या असणाऱ्या दोह्यांवरती त्या गुजराती लोकांना कळावे म्हणून पंडित जयकृष्णजी यांनी काय केलं तर त्या दोह्यांवरती गुजराती भाषेमध्ये टीका केली. मग टीका करत असताना त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की जे मुमुक्षु आहेत त्या मुमुक्षूंना या संसाररूपी सागरातून कोणत्याही प्रकारचं सायास न लागता तरुण जाण्यासाठी त्यांनी हा उपाय केलेला आहे. करून टाकतो. तर मुमुक्षूंना तरुण जाण्यासाठी त्यांनी काय केलेला आहे, उपाय केलेला आहे. आणि हा जो काही पंचीकरण ग्रंथ आहे या पंचीकरण ग्रंथामध्ये 37 पद्य आहे, म्हणजे दोहे आहेत 37. त्यानंतर स्थूल शरीराची एक आकृती काढून दिलेली आहे. त्यानंतर सूक्ष्म शरीराची एक कोष्टक बनवलेलं आहे, म्हणजे स्थूल शरीराचे किती तत्व आहेत, सूक्ष्म शरीराचे किती तत्व आहेत
आणि वाक्यवृत्ती म्हणजे त्या ठिकाणी 7 श्लोक प्रमाण म्हणून दिलेले आहेत या संपूर्ण ग्रंथामध्ये, आणि 37 काय तर त्या ठिकाणी दोहे आहेत. आणि हे कार्य कोणी केलं तर वेदांत शास्त्र पूर्णपणे जाणणारे जे ब्रह्मनिष्ठ श्रीगुरू आहे, श्रीराम गुरु, त्यांनी हे कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्यावर भाष्य, त्यांच्यावर टीका गुजराती भाषेमध्ये पंडित जय श्रीकृष्णजी यांनी केलेलं आहे. आणि त्याच असणाऱ्या गुजराती भाषेवर जी टीका आहे त्याच्यावर विष्णू नेने यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. आणि तोच असणारा ग्रंथ आपल्यासमोर या ठिकाणी आहे. आता याचा आपण काय करणार आहोत, आजपासून प्रारंभ करणार आहोत. हा. ओम तत्सत. श्री परमात्मने नमः. अथ सार्धषष्टिक पंचीकरं प्रारंभः. टीकाकार कृतं मंगलाचरणम् आर्यारुत्तम. वंदे श्रीमत् राम सद्गुरुम् अतिशान्ति सीतया आश्लिष्टं. कामादि राक्षसारी भवजलधोत तत्वबोध सेतुकरम. आता या ठिकाणी काय करतात, ओम तत्सत. ओम हे काय आहे, परमात्म्याचं वाचक शब्द आहे. म्हणजे ओम या शब्दानेच या ठिकाणी मंगलाचरण केलेलं आहे. त्यानंतर श्री परमात्मने नमः यांनी सुद्धा काय केलेलं आहे, मंगलाचरण केलेलं आहे. आणि हा जो काही श्लोक आहे, वंदे श्रीमत राम सद्गुरुम अतिशांती सीतया आश्लिष्टम, म्हणजे श्रीराम गुरूंना काय करत आहे, नमस्कार करत आहे. त्या श्रीराम गुरूंचे काही विशेषण या ठिकाणी देतात. पहिलं विशेषण त्यांनी दिलं, अतिशांती सीतया आश्लिष्टम. या ठिकाणी शांती म्हणजे निर्विकल्प कृती, म्हणजे परम शांती आहे स्वरूप जिचं, अशा शांतीशी श्रीराम गुरु कशी झालेले तर संयुक्त आहेत. रूपके जसं प्रभू रामचंद्र सीता मातेशी संयुक्त आहे, तसं या ठिकाणी हे असणारे श्रीराम गुरु परम शांती रूपी जी निर्विकल्प वृत्ती आहे, त्या निर्विकल्प वृत्तीशी काय तर संयुक्त आहे. 2 प्रकारच्या वृत्ती असतात, एक सविकल्प वृत्ती आणि दुसरी असते निर्विकल्प वृत्ती. सविकल्प वृत्ती म्हणजे त्रिपुटीचं भान असणं, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. मी ज्ञाता आहे, ती वस्तू ज्ञेय आहे, आणि ज्ञान हे ज्याच्याद्वारे जाणल्या जातं ते काय आहे, ज्ञान आहे. किंवा दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. द्रष्टा म्हणजे पाहणारा, ज्याच्याद्वारे पाहिल्या जातं त्याला दर्शन म्हणतात, आणि जे पाहिल्या जातं त्याला काय म्हणायचं, दृश्य म्हणायचं. तसं या ठिकाणी सविकल्प वृत्ती आणि दुसरी आहे निर्विकल्प वृत्ती. निर्विकल्प वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचं ज्ञाता नसतो, ज्ञेय नसतं, केवळ चैतन्य स्वरूपता त्या ठिकाणी प्राप्त झालेली असते. आणि सविकल्प वृत्तीमध्ये त्रिपुटी असते, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय असतं. पण हे जे श्रीराम गुरु आहेत हे कसे आहेत, निर्विकल्प स्थितीमध्ये गेलेले आहेत, म्हणजे केवळ चैतन्य रूपाने स्थित झालेले आहेत. मी देह आहे, हे घर माझं आहे, किंवा या देशाचा मी आहे, ही वृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये आता उत्पन्न होत नाही. म्हणून निर्विकल्प वृत्ती अशा स्थितीमध्ये ते गेलेले आहेत. त्यालाच म्हणायचं परम शांतीला ते प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर कामादी राक्षस आरी, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे काय तर राक्षस आहे, हेच कोणी तर आपले शत्रू आहेत. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या असणाऱ्या विकारांचे ते कोण आहेत तर शत्रू आहेत. म्हणजे श्रीराम गुरूंकडे ही विकार येत नाही. श्रीराम गुरूंकडे काम सुद्धा येत नाही. काम म्हणजे इच्छा विशेष, कसल्याच प्रकारची इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत नाही. म्हणून काम म्हणजे काम नाही झालो पायी रिकामा, जसं तुकोबराय म्हणतात, यस आमच्या जीवनामध्ये आता कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहिलं नाही आणि कोणत्याही प्रकारची इच्छा राहिली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. किंवा पंचदशिकार म्हणतात की संतांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची काय नसते, इच्छा नसते. का नसते,
आत्मानं चेत विजानीयात अयम अस्मी इति पुरुष किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंवरित. अहो, संतांच्या जीवनामध्ये संतांनी भगवत तत्वाचा साक्षात्कार करून घेतल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची इच्छा कर्तव्य शिल्लक राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असं काय असतं संतांचं जीवन असतं. म्हणून काम क्रोधाधिक हे श्रीराम गुरूंचे काय तर शत्रू आहेत. बघा, काम क्रोध लोभ मोह मद मत्सरूप राक्षसांचा शत्रू म्हणजे काम क्रोधाधिक हे काय तर राक्षस आहेत. आणि या राक्षसांचे शत्रू कोण आहेत तर श्रीराम गुरु. म्हणजे श्रीराम गुरूंना बघितल्यानंतर हे शत्रू काय होतात, पळून जातात किंवा मरून जातात, राहत नाही. म्हणजे अशा प्रकारची स्थिती त्यांची आहे. पहिलं विशेषण आपण बघितलं, निर्विकल्पक म्हणजे परम शांतीशी ते संयुक्त झालेले आहे, म्हणजे परम शांतीने ते युक्त झालेले आहेत. दुसरं विशेषण बघितलं आपण, कामादी राक्षसारी, जे काही काम क्रोधाधिक राक्षस आहेत त्यांचे शत्रू कोण आहेत तर श्रीराम गुरु. आणि आपण कसे आहोत, आणि आपला जर विचार आपण केला तर कामाधिक आपल्याला काय करतात, अधीन करतात. आणि कशा करतात, तो का म्हणे सांडिती वाट तळपट करावया, म्हणजे जीवाची फजिती करण्याकरिता, त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण धारण करण्याकरता हे कामाधिक काय करतात, आपल्याला त्यांच्या अधीन करून घेतात. पण हे जे विकार आहेत हे श्रीराम गुरूंना अधीन करत नव्हते, तर हे विकार त्यांच्या अधीन गेलेले होते आणि आपण विकाराच्या अधीन गेलेलो आहेत. मग आपल्याला विकाराच्या बाहेर जाण्यासाठी काय करायचंय, हे प्रकरण ग्रंथ शिकायचे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सरूप राक्षसांचे शत्रू कोण आहे तर श्रीराम गुरु आहेत. त्यानंतर भवजल धो तत्वबोध सेतू करम. तत्वबोध हाच काय तर या ठिकाणी सेतू आहे. संसार रूपी हा जो काही समुद्र आहे, या समुद्रावरून अज्ञानी जीवांना तारून नेण्याकरिता त्यांनी तत्वबोध म्हणजे तत्वज्ञान रूपी सेतू काय केलेला आहे तर बांधलेला आहे. असे ते कोण आहेत तर श्रीराम गुरु आहेत. आणखीन कसे आहेत तर ब्रह्मविद्यारूप शोभेने शोभित म्हणजे ब्रह्मविद्याने युक्त असणारे श्रीराम गुरु आहेत. आणि अशा श्रीराम गुरूंना मी काय करत आहे, वंदन करत आहे. असं कोण म्हणतात, पंडित जय श्रीकृष्णजी, कारण की त्यांचे ते कोण आहेत, गुरु आहेत. श्रीराम गुरु यांचे शिष्य कोण, पंडित जय कृष्णजी. आणि त्या पंडित जय कृष्णजी आपल्या गुरूंचं काय करतात, वंदन करतात. का करतात, जर आपण गुरु, कारण की गुरु हे ब्रह्मस्वरूपच असतात. आणि वस्तू निर्देशात्मक मंगल आपण बघितलं तर त्या ठिकाणी नमस्कारात्मक मंगल सुद्धा येथून सिद्ध होतं आणि वस्तू निर्देशात्मक मंगल सुद्धा सिद्ध होतं. कारण की गुरु आणि परमात्मा हा काही वेगळा राहिलेला नसतो. कारण की परम शांतीला एकदा प्राप्त तुम्ही झालात तर तुम्ही ब्रह्मस्वरूप झालात. आणि अशा ब्रह्मस्वरूपाचं वर्णन गुरुच्या रूपाने या ठिकाणी पंडित जय कृष्णजी करत आहेत. आणि आता हे रूपक झालं कशाप्रमाणे तर सांगतात, ज्याप्रमाणे श्रीरामचंद्र सीतेशी संयुक्त आहे, प्रभू रामचंद्र ही सीता मातेशी कसे आहेत तर संयुक्त आहे, जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे श्रीराम नावाचा सद्गुरू परम शांती हेच आहे जिचं स्वरूप अशा सीतेशी संयुक्त आहे. म्हणजे श्रीराम नावाचे जे गुरु आहेत ते गुरु परम शांतीशी काय आहे तर संयुक्त आहे, म्हणजे शांतीने युक्त आहेत. थोडक्यात काय, श्रीराम गुरु हे शांतीने कसे आहेत तर युक्त आहेत. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र रावणादी राक्षसांचा नाश करणारे आहेत, तसंच त्याचप्रमाणे श्रीराम सद्गुरू सुद्धा काम क्रोधादी जे काही राक्षस आहे त्यांचा नाश करणारे आहेत. म्हणजे शिष्यांच्या अंतकरणामध्ये जे काम क्रोधाधिक आहे त्या काम क्रोधाधिकांचा नाश करणारे कोण आहेत, श्रीराम गुरु आहेत. किंवा त्यांच्या अंतकरणामध्ये ते राहिलेच नाही, त्याच्यामुळे नाश करण्याचा प्रश्नच येत नाही. पण शिष्याच्या सुद्धा अंतकरणामध्ये जे विकार आहेत त्या विकारांचा नाश करणारे कोण आहेत तर श्रीराम गुरु आहेत. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या सेनेला समुद्रातून पार नेण्याकरिता काय केला, सेतू बांधला, त्याचप्रमाणे श्रीराम सद्गुरूंनी सुद्धा मुमुक्षु लोकांना म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे अशा लोकांना
या दुःखरूपी असणाऱ्या संसाररूपी समुद्रातून पार नेण्यासाठी तत्वबोधरूपी सेतू बांधला आहे, तत्वज्ञानरूपी सेतू बांधलेला आहे. आणि आत्मज्ञान हे झालं की ते असणारे मुमुक्षू काय होतात, या संसाररूपी समुद्रातून तरून जातात. आणि म्हणून श्रीराम गुरूंनी काय केलेलं आहे, हा ग्रंथ लिहिलेला आहे. कशाकरिता? मुमुक्षू लोकांकरिता. आतापर्यंतच्या चिंतनातून काय सिद्ध झालं की श्रीराम गुरु यांना नमस्कार करतायत. कोण करतायत? पंडित जयकृष्णजी. पंडित जयकृष्णजी यांनी श्रीराम गुरूंना काय केलेलं आहे? नमस्कार केलेला आहे. बरं, ते श्रीराम गुरु कसे आहेत? तर परम शांतीने युक्त आहे, काम क्रोधाधिक राक्षसांचे शत्रू आहेत. त्यानंतर संसाररूपी समुद्रावरून तरून जाण्यासाठी तत्वज्ञानरूपी सेतू बांधणारे आहेत, ब्रह्मविद्येने युक्त आहेत आणि मुमुक्षु लोकांकरिता तत्वज्ञान सांगणारे आहेत. असे श्रीराम गुरु ते काय करतात? आपल्यासाठी हा ग्रंथ निर्माण करतात. जसं प्रभू श्री रामचंद्र हे सीतामातेने युक्त आहे, सीतामातेमुळे शोभायमान दिसतात. त्याचप्रमाणे श्रीराम सद्गुरू हे जे आहेत, ब्रह्मविद्यादी अनेक सद्गुण त्यांच्या ठिकाणी आहे. सद्गुण म्हणजे चांगले गुण. दैवी संपत्तीने युक्त आहेत. दैवी संपत्ती कोणती? अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दानम, दमश्च म्हणजे 26 प्रकारची दैवी संपत्ती सांगितलेली आहे. त्या दैवी संपत्तीने युक्त कोण आहे? तर श्रीराम गुरु आहेत. आणि हेच काय तर यांच्यामुळेच ते शोभायमान दिसतात. अशा प्रकारच्या श्रीराम गुरूंना मी काय करत आहे? नमस्कार करत आहे. हा झाला श्लोकाचा भावार्थ. आणि आता हा जो काही ग्रंथ आहे, या मूळ ग्रंथाला आपण आता प्रारंभ करणार आहोत. आर्यरुत्तम पंचीकरण व्याख्याम सुखबोधार्थम करोम्यहम सरलाम संस्कृत वाग अज्ञानाम गुरुजर सद्भाषया मुमुक्षुना. आता या श्लोकाच्या द्वारे हा जो काही पंचीकरण ग्रंथ आहे, त्या पंचीकरण ग्रंथाची व्याख्या म्हणजे व्याख्यान करण्यासाठी सुरुवात करतात. आता या ठिकाणी अन्वय असा आहे की संस्कृत वाग अज्ञानाम मुमुक्षुनाम सुखबोधार्थम सरलाम पंचीकरण व्याख्याम गुर्जर सद्भाषया अहम करोमी. अहम गुर्जर सद्भाषया म्हणजे पंडित जयकृष्णजी या ठिकाणी म्हणतात की मी काय करत आहे? मी पंचीकरण व्याख्या करत आहे, पंचीकरण ग्रंथाची व्याख्या करत आहे. कशाकरिता करत आहे? तर सुखबोधार्थम, जे मुमुक्षु आहेत त्यांना सुखपूर्वक बोध होण्याकरिता मी पंचीकरण व्याख्या करीत आहेत. कोणत्या भाषेमध्ये करत आहे? तर गुजराती भाषेमध्ये करत आहे. आणि आपण कोणत्या भाषेमध्ये शिकणार आहोत? मराठी भाषेमध्ये. परंतु हा श्लोक आहे आणि याचं मराठी भाषांतर विष्णू महाराज नेने यांनी केलेलं आहे. तर बघा, आता संस्कृत भाषा तर येत नाही आपल्याला, संस्कृत भाषा जशी पाहिजे तशी येत नाही, पण संसार बंधनापासून मुक्त होण्याची तरी इच्छा आहे. आता प्रत्येकाला असं वाटतं ना की संसारातलं जे काही बंधन आहे त्या बंधनापासून आपण मुक्त आहोत. प्रत्येकाला वाटतंय का नाही वाटत? प्रत्येकाला वाटतंय, परंतु त्याचा उपाय त्यांना समजत नाही. अशा विवेकादी साधन संपन्न जिज्ञासूस अनायासे पंचीकरणाच्या अर्थाचा बोध व्हावा या हेतूने कठीण प्रक्रिया वाचून सुलभ रीतीने समजली जावी अशा प्रकारची श्रीराम सद्गुरुकृत मूळ पंचीकरणाची टीका मी गुजराती भाषेत सोप्या शब्दात करतोय. या ठिकाणी पंडित जयकृष्णजी म्हणतात की ज्या असणाऱ्या जीवांना आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, या संसाराच्या तडाख्यातून बंधनातून सुटण्याची उत्कट इच्छा आहे, परंतु त्यांना संस्कृत भाषा येत नाही, अशा मुमुक्षु लोकांकरिता मी काय करत आहे? सरळ भाषेमध्ये आणि सुलभ भाषेमध्ये या वेदांताच्या प्रक्रिया
त्या विवेकादी साधन संपन्न मराठी भाषा न येणाऱ्या किंवा गुजराती भाषा न येणाऱ्या, म्हणजे गुजराती भाषा येणाऱ्या, मराठी भाषा येणाऱ्या आणि संस्कृत भाषा न येणाऱ्या जिज्ञासूंकरिता वेदांताच्या प्रक्रिया सरळ भाषेत मी सांगत आहे. हा झाला याचा तात्पर्य अर्थ. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की हा जो पंचीकरण ग्रंथ तुम्ही आतापर्यंत सांगितलाय की आम्ही ज्यांना संस्कृत भाषा येत नाही, विवेकादी साधन संपन्न आहे, त्यांच्याकरिता आम्ही हा ग्रंथ तयार करत आहोत, निर्माण करत आहोत, परंतु कोणताही पुरुष असू द्या, त्या ग्रंथाचा अधिकारी म्हणजे अनुबंध चतुष्टय समजल्याशिवाय त्या व्यक्तीचा त्या ग्रंथामध्ये प्रवेश होत नाही. जसं आपण या वेदांत साधनास्थलीमध्ये राहतो. का राहतो? काहीतरी प्रयोजन असेल, आणि प्रयोजन प्राप्त करण्यासाठी काहीतरी विषय असेल आणि काहीतरी संबंध असेल, आणि अधिकारी या ठिकाणी राहण्यासाठी आपण अधिकारी झालेलो असेल तरच राहतो ना. आता इथं राहण्याचं प्रयोजन काय? वेद अध्ययन करणं आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेणं, हाच काय आपला या ठिकाणी राहण्याचा अभिप्राय आहे. तसं हा जो पंचीकरण ग्रंथ तुम्ही केलेला आहे, या ग्रंथामध्ये कोणाची प्रवृत्ती कसं काय होईल? जो त्याचा अधिकारी असेल, त्या ग्रंथाचा काहीतरी विषय असेल, त्या ग्रंथाचं काहीतरी फल असेल, आणि त्या ग्रंथाचा आणि त्या अधिकाऱ्याचा काहीतरी संबंध असेल, तरच तो असणारा त्या ग्रंथामध्ये काय होईल? प्रवृत्त होईल. ते सांगण्यासाठी अगोदर काय करतात? अनुबंध चतुष्टय सांगतात. आणि हे अनुबंध चतुष्टय सांगितल्यानंतर अधिकारी कोण? अधिकारीचं लक्षण करणार, विषय काय आहे ग्रंथाचा ते सांगणार, संबंध काय आहे आणि प्रयोजन काय ते सांगणार. आता सर्वात प्रथम अनुबंध कशाला म्हणतात हे कळणं काय तर महत्त्वाचं आहे. अनुबंध कशाला म्हणतात? तर ज्याच्या ज्ञानाने ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला काय म्हणतात? अनुबंध म्हणतात. ज्याच्या ज्ञानाने म्हणजे अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन याचं ज्ञान झालं असता आपण या ग्रंथामध्ये काय होतो? प्रवृत्त होतो. म्हणून काय करतात? अगोदर या 4 गोष्टी सांगतात. बघा, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे 4 अनुबंध ज्या ग्रंथात असतात त्या ग्रंथाकडे विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत असते. जो विवेकी असतो, ज्याला सार आसार कळालेलं असतं, त्याची प्रवृत्ती या ग्रंथाकडे केव्हा होते? जर त्याला अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन या गोष्टीची माहिती असेल तर. या पंचीकरणाचे अधिकारी आदी करून जे अनुबंध त्यांचा यात अभाव आहे असे समजून या ग्रंथाकडे कोणाची प्रवृत्ती होणार नाही. जर समजा आम्ही ग्रंथाच्या प्रारंभीच अनुबंध चतुष्टयाचं वर्णन केलं नाही तर या ग्रंथामध्ये कोणाची प्रवृत्ती होणार नाही. कारण की कोणीही सुरुवातीला काय करतो? या ग्रंथाची प्रस्तावना वाचत असतो. प्रस्तावना वाचतो आणि त्या प्रस्तावनेमध्ये अधिकारी सांगितलेला असतो, विषय सांगितलेला असतो, प्रयोजन सांगितलेलं असतं आणि संबंध सांगितलेला असतं. मग तो विषय जर त्याला पटला आणि त्याचं फल जर त्याला योग्य वाटलं तर तो त्या ग्रंथामध्ये काय होत असतो? प्रवृत्त होत असतो. आणि म्हणून सर्वात प्रथम या ग्रंथाचे जे अधिकारी आहे, विषय आहे, प्रयोजन आहे आणि संबंध आहे, तो या ठिकाणी आता क्रमक्रमाने दाखवणार आहे. आता या ठिकाणी शंका निर्माण होऊ शकते कोणाला की या हा जो ग्रंथ आहे याचा आरंभ निष्फळ आहे अशी जर कोणास शंका उत्पन्न झाली, हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ निर्माण केलेला आहे तो निष्फळ आहे, त्याला काहीच फळ नाही, म्हणजे या ग्रंथामध्ये जे प्रयोजन सांगितलेलं आहे ते प्रयोजन प्राप्त होणं शक्य नाही असं जर कोणाला वाटत असेल तर त्याचं समाधान 42 क्रमांकाची जी 5 नंबर पुढे येणार आहे त्या दुसऱ्या चौपाईमध्ये त्याचं उत्तर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. की शंका येऊ नये कोणाला. जर शंका आलीच तर त्याचं समाधान 42 5 नंबरवर दुसऱ्या चौपाईमध्ये ते देणार आहेत. तर मग आता काय करायचं आपल्याला? अनुबंध चतुष्टयामध्ये पहिला जो सांगितला तो अधिकारी,
त्या अधिकाऱ्याचं काय करायचंय, लक्षण बघायचंय. अधिकारी लक्षण आत्मा अनात्म विवेक, वैराग्य, शमदमादी षट संपत्ती आणि मोक्ष इच्छा अशा 4 साधनांनी संपन्न मनुष्य या पंचीकरणाचा अधिकारी आहे असे म्हटले आहे. बघा, सोपं आहे, काही अवघड नाही याच्यात. पंचीकरणाचा अधिकारी कोण? जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तो पंचीकरण ग्रंथाचा अधिकारी आहे. एक. बरं, मग ते साधन चतुष्टय कोणते आहेत? तर सांगतात विवेक, वैराग्य, शमदमादी षट संपत्ती 1 आणि मोक्षेच्छा हे झाले 4. विवेक 1, वैराग्य 2, शमादी षटक 3 आणि मोक्ष इच्छा मुमुक्षुता किंवा मुमुक्षुत्व हे झालं 4. हे 4 साधनं आपल्या अंतकरणामध्ये आलेले असतील तर आपल्याला काय होईल, या पंचीकरण ग्रंथाचा अर्थ समजेल. म्हणजे त्यावेळेस आपण या ग्रंथाचा काय हो, अधिकारी हो. आता साधू संतांनी सांगितलेलं आहे, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देव. मग आता वेदांत समजण्यासाठी हा अधिकार प्राप्त करावा लागतो. सर्वच वेदांताचे अधिकारी नसतात, म्हणून साधू संतांनी ज्या जीवाचा जसा अधिकार असेल तशा प्रकारचा त्याला उपदेश केलेला आहे. मग आता वेदांताचा अधिकारी कोण? तर आत्म अनात्म विवेक. आत्मा आणि अनात्मा. आत्म्याला सोडून दुसरा कोणी अनात्मा. म्हणजे देह हा आत्मा आहे का? नाही. इंद्रिय आत्मा आहे का? तुम्ही वर बघा, इंद्रिय आत्मा आहे का? मन आत्मा आहे का? बुद्धी आत्मा आहे का? नाही ना. म्हणजे हे अनात्मा झाले. आणि आत्मा कोण आहे? तर या सर्वांना जो जाणणार आहे तो कोण आहे? तर आत्मा आहे. असा विवेक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण अधिकारी होत नाही. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे आता की हे जगत कसं आहे, प्रतीती मात्र आहे, फक्त दिसण्यापुरतं आहे. जसं मृगजळ हे केवळ दिसण्यापुरतं असतं, तसं हे जे जगत आहे हे केवळ कसं आहे, दिसण्यापुरतं आहे. असा विवेक आपल्याला झाला पाहिजे. त्यानंतर वैराग्य झालं पाहिजे. म्हणजे अनुकूल असलेले जे काही विषय आहेत त्यांच्याविषयी वैराग्य निर्माण झालं पाहिजे. ते आपल्याला मिळावे अशी अपेक्षा नसावी. त्यानंतर समाधी षटक हा विचार संपूर्ण खाली येऊनच राहिला. आता बघा, पहिलं लक्षण केलं विवेकाचं, आत्मा अनात्म विवेक लक्षण. मुद्दा ध्यानात ठेवायचा, काय विषय चालू तर अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकाऱ्याचं वर्णन चालू आहे. आणि तो अधिकारी कसा आहे? साधन चतुष्टय संपन्न, 4 साधनाने युक्त. त्या 4 साधनापैकी पहिलं साधन आहे विवेक. कशाचा विवेक? तर आत्मा अनात्म विवेक. आत्मा काय, अनात्मा काय, हा विवेक. तर त्याचंच काय करतात आता, लक्षण करतात. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय, त्याचे नाव विवेक. म्हणजे आत्माच एक नित्य आहे आणि आत्म्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे. म्हणजे आत्मा नित्य आणि देह अनित्य. आत्म्याच्या व्यतिरिक्त सर्वच काय तर अनित्य आहे असा ज्याच्या मनाचा निश्चय झालेला आहे त्याला तिथं समजायचं की आपल्याला काय झालं, विवेक झालेला आहे. आणि जोपर्यंत आपल्याला आत्मा हा देहच नित्य वाटतोय तोपर्यंत विवेक नाही. किंवा देहामध्ये आणि आत्म्यामध्ये अभिन्नता वाटते तेव्हा सुद्धा विवेक झालेला नाही. पृथक्करण असावं लागतं. आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय झाला, विवेक झाला. आणि तोच त्यातले पहिले साधन आहे. त्यातले म्हणजे आत्मज्ञान संपादन करण्यासाठी विवेक हा काय तर पहिलं साधन आहे. विवेक नसेल तर पुढच्या पायऱ्या होणार नाही. सांगितले गेलेलं आहे अविनाशी आत्म अचल जगताते प्रतिकूल ऐसो ज्ञान विवेक है सब साधन कामूल. सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. काय असेल ते साधन? तर आत्मा हा अविनाशी आहे, आत्मा हा अचल आहे म्हणजे क्रियारहित आहे. आणि जगत कसं आहे तर विनाशी आहे
आणि पुन्हा क्रियावान आहे असं जगत आहे. असा विवेक आपल्याला झाला की आपल्याला आत्मज्ञान होण्यासाठी काही कठीणाई नाही. हा झाला